नमस्कार, मी आहे रजत. स्वागत आहे तुमचा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बरेचसे असे लोक आहेत त्यांचे मतदान कार्ड उर्फ वोटर आय डी कार्ड हे फाटले आहेत किंवा हरवले आहेत आणि त्यांना मतदान कार्ड प्लास्टिक म्हणजे PVC वाले मतदान कार्ड त्यांना हवे आहेत. तर अशा लोकांनी काय करावे? त्याचसाठी बिलकुल सोपी आणि सोप्या पद्धतीत तुम्ही आपल्या मोबाईलवरून प्लास्टिक म्हणजेच PVC कार्ड आणि तेही मतदान उर्फ वोटर आय डी कार्ड घर बसल्या तुम्ही मागवू शकता. तर आता ते कसे मागवायचं? त्यासाठी आपल्याला जायचं आहे गुगलवर आणि सर्च करायचं आहे वोटर आय डी कार्ड. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर ECI वोटर सर्व्हिस पोर्टल हे नाव दिसून येते. याच्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच जर आला असाल तर तुम्हाला येथे रजिस्ट्रेशन करावं लागतो आणि तुमचे रजिस्ट्रेशन जर झाले असतील तर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. येथे तुमचे मोबाईल नंबर टाकायचे आहे आणि कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल झाल्यानंतर रिक्वेस्ट OTP या बटनावर क्लिक करायचा. त्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP 6 अंकी येतो. ते OTP येथे आपल्याला ॲड करायची आहे आणि हे वोटर आय डीची OTP कधी थोडी वेळ घेतो. ऐंशी 56 67 व्हेरीफाय लॉग इन झालेलं आहे. त्यानंतर आपले कार्ड हरवले आहेत तर आपल्याला नवीन मागवायचं आहे. तर आता त्यासाठी आपल्याला फॉर्म 8 याच्यावर क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर आपले स्वतःचे असतील तर स्वतः, नाही तर दुसऱ्यांचे जर आपण बोलवत असतो तर ओदर इलेक्शन कार्ड याच्यामध्ये त्यांचे जे मतदान कार्डवर नंबर असतो ते नंबर आपल्याला इथे टाकायचे आहे. नंबर टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे आणि ओके करायचे आहे. आता आपल्याला याच्यामधून करेक्शनसुद्धा करता येतो, पण आपल्याला करेक्शन करायचे नाही आहे. आपल्याला दुसरे मतदान कार्ड घरी मागवायचे म्हणजे पोस्टनं आपल्याला. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशी पूर्ण दिसून येते तुम्हाला. नेक्स्ट करायचे आहे आपल्याला. आता याच्यामध्ये तुम्हाला हे दिसून येते. याच्यामध्ये आपले 2 नंबरचे हे ऑप्शन निवडायचे आहेत आणि येथे तुमच्या गावाचे नाव, गावाचे नाव टाकल्यावर नेक्स्ट कॅप्चा फिल करायचा आहे. आणि सबमिट याच्यावर क्लिक करायचे आहे. आणि हे आपले जे PVC मतदान कार्ड आहेत ते आपल्या घरी 2 ते 3 महिन्यात किंवा 15 ते 20 दिवसात पोस्टनं आपल्या घरी येतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि फॉलो कराल.